अधिकारी वर्ग उपाशी, शिक्षक वर्ग उपाशी, अधिकारी वर्ग उपाशी, शिक्षक वर्ग उपाशी। असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। पगार आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। 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 पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे। सुनावणी थांबलीच पाहिजे, एकतर्फी सुनावणी थांबलीच पाहिजे, सुनावणी थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, सुनावणी थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। वेतन सुरू। महाराष्ट्र के नागपुर में शालात प्रणाली पूरे राज्य में चर्चा का विषय बनी हुई है, लेकिन इसके सारे झटके सिर्फ नागपुर जिले के शिक्षकों और शिक्षकेतर कर्मचारियों पर पड़ रहे हैं। पिछले 7 महीनों से कई शिक्षक अपने वेतन से वंचित हैं, जिससे उनकी आर्थिक और मानसिक स्थिति गंभीर रूप से प्रभावित हुई है। माझं पूर्ण नाव संजय रामभाऊजी धोबे। आम्ही उपसंचालक जे कार्यालय आहे विभागीय शिक्षण या ठिकाणी सर्व शिक्षक उपस्थित झालो। उद्देश आमचा हा आहे की जे सुनावणी किंवा इतर गोष्टी या ठिकाणी होणार आहे त्या पुरे व्यवस्थितरित्या त्या झाल्या पाहिजेत आणि त्या होत असताना कोणावरही अन्याय हा झाला नाही पाहिजे आणि शिक्षकांचं जे रखडलेलं पगार आहे तो नेहमी स्वरूपात सुरू व्हावं। जसं आमच्या अनुदानित शाळा आहे तर त्यांना एक अनुदान मिळत असते, त्या अंतर्गत सगळ्यांचे पगार होत असते, त्याला आपण वेतन म्हणत असतो। अशा पद्धतीचं होणारं अनुदानित आणि अनुदान या स्वरूपाचं मिळणारं प्रत्येक शिक्षकाला जे वेतन आहे ते सुरू झालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे। आणि इथे येण्याचा मुख्य उद्देश हा आहे की आम्हाला जे अधिकारी आहे या ठिकाणी उपस्थित ते आम्हाला त्यांना भेटायचं होतं, पण ते या ठिकाणी आम्हाला भेटले नाही। आमच्या ज्या समस्या होत्या, आमचं जे काही निराकरण व्हायचं होतं त्या समस्येचं निराकरण पूर्णपणे झालेलं नाही। त्यामुळे आम्हाला एक चिंता व्यक्त होत आहे समोरच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून की आम्ही या ठिकाणी येत असताना आमच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्या अशा होत्या की आमचं शालार्थ ID या ठिकाणी बनवण्यात आलं। ज्या ठिकाणी शालार्थ ID बनवण्यात येते ते कार्यालय किंवा ते विभागीय उपसंचालक ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळे शिक्षक येऊन ज्या समस्या समोर देणार होतो, मागणार होतो किंवा आमचे जे निवेदन आम्ही आत्तापर्यंत दिले त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही त्या समस्या घेऊन एक एक समस्या मांडणार होतो। पण या ठिकाणी असणारे जे अधिकारी आहे ते या ठिकाणी उपस्थित नाही। कारण आम्हाला कळलं नाही ते काऊन नाही, वेगवेगळे कारणं ऐकायला मिळते, पण कारण नेमकं कोणतं हे आम्ही पण सांगू शकत नाही। पण आम्ही ज्या समस्या घेऊन आलो त्या समस्या अशा होत्या की शालार्थ ID हा जो घोटाळा या ठिकाणी गाजत आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये गाजत असताना नागपूरमध्ये शिक्षकांचे पगार का रगडले गेले आहे? चालू आहे का? बाकी महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहे आपलं नागपूर जर सोडलं तर जेवढे जिल्हे आहेत तेवढे सगळ्यांच्या चौकशा सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये शालार्थ ID घोटाळा प्रकरण सुरू आहे, पण नागपूरचंच असं एक ठिकाण आहे की त्या ठिकाणी शिक्षकांचे पगार बंद केलेले आहे। शिक्षकांचा पगार यांनी का बंद केला याचा पुरावासुद्धा यांच्याकडे नाही आहे। लेखी स्वरूपात जे निवेदन असते ते सुद्धा आम्हाला दाखवलं नाही। ते दाखवलं नमुळे आमच्यासमोर जे काही प्रश्न तयार होते ते प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही आलो आणि या ठिकाणी आलं असताना आम्हाला ते मिळत नाही आहे किंवा ते अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे। तर म्हणून आमच्या ज्या काही समस्या होत्या त्याचं निराकरण झालं नाही। आता हे आंदोलन मुख्य उद्देश हाच होता की या ठिकाणी आपण येऊन आपल्या समस्या मांडायच्या पण ते न मिळाल्यामुळे आंदोलन किंवा जे ठिय्या आंदोलन आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचे विचार करून आम्ही त्या ठिकाणी समोर त्याची रीतसर गोष्टी सुरू ठेवेल। CM सोबत सध्या सरांसोबत भेट झालेली नाही आहे, अजून त्यांनी वेळ दिलेला नाहीये। नमस्कार, मी गीतांजली कुर्जेकर, एक पीडित शिक्षिका आहे ज्यांचं 7 महिन्यापासून वेतन रखडलेलं आहे। आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता, म्हणजे जसं आम्ही जॉईनिंग झालो तेव्हापासून आम्ही पेमेंट उचलत होतो, आम्हाला एक पूर्वसूचना पण कोणताही लेखी आदेश न देता आमचं अचानक एक दिवस लेटर काढला आणि आमचं पेमेंट बंद केलं। आम्ही या कार्यालयाला, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कितीतरी वेळा भेट देण्याचा प्रयत्न केला, दिला, इथे आम्ही निवेदन घेऊन आलो, पण इथल्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत आम्हाला कधीच मिळालेला नाही। आणि आम्हाला एक अशी नम्र विनंती आहे त्यांना की आम्ही इथे आहोत तर त्यांनी आम्हाला एक भेट द्यावी, त्यांचं आम्हाला थोड्या वेळाचा तरी वेळ त्यांनी द्यावा। आणि आमचे जे कागदपत्र आहेत त्यांची पडताळणी आता येत्या 16 पासून बहुतेक होणार आहे आणि आम्हाला प्रत्येकाला वैयक्तिकरित्या बोलवण्यात येणार आहे। जर आमच्याकडे आमचे जे D.Ed B.Edचे डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर आहेत, पण जो ID आहे तो आम्ही तयार केलेला नाही, तो या कार्यालयातून तयार झालेला आहे। आम्ही जेव्हा नियुक्त झालो तेव्हा आमचे जे कागदपत्र आहेत आम्ही यांच्याकडे जमा केले, त्यांची चौकशी करण्यात यावी। आम्ही ते ड्रॉपचं आहे ते या कार्यालयातून आहे तर ते आमच्याकडे
नाही आहे. त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी आमचं जे वेतन आहे ते सुरळीत सुरू करण्यात यावं. हा घोड कोण केला आहे का लागतो हे माहिती नाही सर. आम्हाला शिक्षकांना याबद्दल काहीची माहिती नाही. जे अधिकारी वर्ग असतात ते आमची पात्रता घेऊन आम्हाला एक इंटरव्ह्यूला बोलवतात शाळेमध्ये. आम्ही ते न्यूजपेपरमध्ये जाहिरात बघतो आणि इंटरव्ह्यू दिली आणि आम्ही नियुक्त झालो. आणि त्याच्यानंतर यांनी आम्हाला ID दिला, आम्ही पेमेंट उचलला. ID वगैरे काय असते आम्हाला त्याच्याबद्दल पूर्वकल्पना काहीच नव्हती. मग त्याच्यानंतर आम्हाला काय माहिती आणि अधिकाऱ्यांनी काय केलं काही नाही केलं. आम्ही स्वतः ID तयार केलेल्या नाही आहेत. आम्ही स्वतःच्या CM ला काम नाही. माझं माननीय मुख्यमंत्र्यांना हेच मागणं आहे की जसं त्यांची लाडकी बहीण योजना आहे तसंच लाडक्या बहिणी किंवा लाडक्या नका म्हणून पण बहीण एक या नात्याने आमचं सर्व शिक्षकांचं आणि शिक्षिकांचे पगार त्वरित सुरू करण्यात यावे. कारण आम्ही सर्व खूप संकटांना तोंड देत आहोत सर. आर्थिक जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची असते. अन्न वस्त्र निवारा ज्या गरजा असतात माणसाच्या त्या आर्थिक घटकामुळेच चालत असतात. आता तेच जर नसलं तर आम्ही अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा कशा पूर्ण करायच्या. फीज आहे, EMI आहे, मुलांचे शिक्षण पाणी आहे, आमचं जाण्या येण्याचं. आणि आम्ही असं एकही शिक्षक इथे नाही आहे किंवा शिक्षिका नाही आहे की जर आमचा पगार होत नसेल तरी पण आम्ही ज्या मुलांना शिक्षण देत आहोत आणि एकही दिवस आम्ही ॲब्सेंट राहत नाही. आमचं जे सतत कार्याचं काम आहे जे ज्ञानदानाचं आणि आमच्याकडे काही खूप मोठ्या लोकांचे मुलं येत नाही. आमचं गोरगरिबांचीच मुलं येतात आमच्याकडे. किती टीचर किती कुठून आले सर आम्ही एकूण 632 शिक्षक आहोत. पण आम्ही आज इथे 400च्या जवळजवळ शिक्षक जमा झालेले आहेत आणि पूर्ण नागपूर विभागाचे शिक्षक आहेत. याच्यामध्ये आता काही जेवणाला वगैरे गेलेले आहेत त्याच्यामुळे तेवढे हजर नाही. शिक्षक संघर्ष समिति का कहना है कि उन्होंने कई बार सवाल उठाए लेकिन प्रशासन ने कोई संतोषजनक जवाब नहीं दिया। इस गुस्से और हताशा के बीच 4 सितंबर 2025 को लगभग 400 शिक्षकों ने आंदोलन किया, लेकिन प्रशासन की निष्क्रियता ने समस्या को और बढ़ा दिया। शालार्थ शिक्षक संघर्ष समिति ने अधिकारियों से तत्काल और निष्पक्ष जांच की मांग की है। ये सवाल कर रहे हैं कि वेतन रोकने का कौन सा आदेश था और जिम्मेदार अधिकारी रविंद्र पाटिल को अभी तक क्यों नहीं हटाया गया। शिक्षक वर्ग ने साफ कहा है कि वेतन जारी होने और दोषियों के खिलाफ कार्रवाई किए बिना क्लासरूम में लौटने को तैयार नहीं है। इस प्रकरण ने शिक्षक वर्ग को हताश और असुरक्षित बना दिया है और उनका कहना है कि यदि प्रशासन ने शीघ्र कदम नहीं उठाए तो शैक्षणिक नुकसान और सामाजिक असंतोष की स्थिति और गंभीर होगी। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें